नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही 27 लाख महिलांसमोर नवा पेच आता निर्माण झालाय. अर्ज करणाऱ्या 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलंय. तर बँक खाते आधार कार्डला लिंक नसल्यानं सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचण होईल. 3 दिवसांमध्ये 27 लाख महिलांचे आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर 3 दिवसात 27 लाख महिलांचे आधार कार्ड लिंक करण्याचं आवाहन करण्यात आले. त्यामुळे लाडक्या बहिणींसमोर आता हा नवा पेच निर्माण झालाय. 27 लाख अर्जदार महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीये, त्यामुळे पैसे जमा होण्यास अडचण होणार आहे. तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेतील 27 लाख लाभार्थ्यांपुढे हा नवा पेच आहे. 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं नसल्याचं समोर आलंय. आधार कार्ड बँक खात्याला जोडलं गेलं नसल्यास 17 ऑगस्टला पैसे येण्यास अडचण होईल. तर 27 लाख महिलांचं आधार लिंक न झाल्यानं मुख्यमंत्री शिंदेंकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर आधार लवकरात लवकर लिंक करा. शिंदेंनी महिला बाल कल्याण विभागातील सर्व सचिवांना या संदर्भातले आदेश दिले. तर लाडकी बहीण योजनेवरून आता हा नवा पेच निर्माण झालेला आहे. अर्ज भरूनही 27 लाख अर्जदार महिलांसमोर ही अडचण आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून. गजानन, नक्कीच आतापर्यंत 1.25 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे, परंतु एक मोठी अडचण आलेली आहे ती म्हणजे 27 लाख महिलांचे बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक नाही आणि त्यामुळे जी तांत्रिक अडचण निर्माण होणार आहे ती म्हणजे रक्षाबंधनपर्यंत जो निधी जमा करायचा आहे त्याचा 2 हप्ते जमा करण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलं होतं, ती अडचण आहे, ते होणार नाही. त्यामुळे आता युद्धपातळीवर सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहे की ज्या ज्या जिल्ह्यात ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेतील महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही त्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी त्याचा गैरफायदा एजंट्सकडनं घेतला जातोय, त्यावरही प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक ठिकाणी मग बँक असो किंवा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जिथे स्वीकारले जातात तिथे किंवा समजा नागपुरात असेल तर नागपूर महानगरपालिका स्तरावर ते आधार कार्ड जे आहे ते बँकशी लिंक करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. आणि पुढच्या 4 दिवसात म्हणजे जर 19 तारखेच्या आधी रक्षाबंधनच्या आधी पैसे द्यायचे झाले तर हे 27 लाखही महिलांचे अकाउंट जे आहे ते आधारशी लिंक करणं गरजेचं आहे आणि त्याची प्रक्रिया महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. वरिष्ठ स्तरावरून मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून त्याबाबतचे आदेश जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण यंत्रणा जी आहे ते सध्या याच कामात आहे की लवकरात लवकर या महिलांचे बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक करण्यात येईल. 1.25 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरले, परंतु खरं तर हा नवा पेच निर्माण झालाय. गजानन, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात.